नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? अगदी सोप्या पद्धतीचे व रुचकर अशी फोडणीच्या वरणाची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी 2 वाटी तुरीची डाळ कुकरच्या 2 शिट्ट्या करून मी शिजवून घेतलेली आहे व त्याचबरोबर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आणि त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या देखील बारीक चिरून घ्यायच्या आहेत. इथे मी लसूणच्या 4 ते 5 पाकळ्या देखील घेतलेल्या आहेत. त्यानंतर हिरवा कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घेतली आहे. त्यानंतर गॅसवर एक भांडं ठेवून भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर तेलामध्ये चिमूटभर हिंग टाकून घ्यायचा. त्यानंतर तेलामध्ये 1 चमचा जिरे आणि हिरवा कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि त्यानंतर लगेच बारीक चिरलेला टोमॅटो देखील तेलामध्ये फोडणी देऊन घ्यायचा. टोमॅटो नंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ज्या आपण मॅश करून घेतल्यात त्या लगेचच त्या तेलामध्ये टाकून द्यायच्या. लगेचच चिरून घेतलेली हिरवी मिरची घालून मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं. टोमॅटो थोडासा शिजल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद टाकून घ्यायची. फोडणीतच मीठ टाकल्यामुळे टोमॅटो छान गळून त्याचा वरणाला एक छान फ्लेवर येतो आणि हळद देखील फोडणीत टाकल्यामुळे वरणाला हळदीचा कडवट वास देखील येत नाही. त्यानंतर परत एकदा हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आणि कुकरला शिजवून घेतलेली तुरीची डाळ त्यामध्ये ओतून घ्यायची. आधी सुरुवातीला एक पळीभर डाळ मिश्रणात टाकून घ्यायची, म्हणजे डाळ फोडणीसोबत छान मिक्स होते आणि मग त्यानंतर उरलेली सगळी डाळ त्यामध्ये ओतून घ्यायची. आपल्याला जितकं वरण हवं आहे तितक्या प्रमाणात गरम पाणी ओतून घ्यायचं आणि वरणाला एक छान उकळी येऊ द्यायची. वरणाला एक 4 ते 5 मिनिटं उकळी आल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर वरणात टाकून घ्यायची. त्यानंतर परत एकदा मंद आचेवर एक 4 ते 5 मिनिटं वरण उकळून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपलं रुचकर व स्वादिष्ट वरण तयार आहे. छान गरम गरम भातासोबत हे वरण एकदा नक्की ट्राय करून बघा. वरणाची ही साधी व सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. परत भेटू अशाच एका नवीन साध्या व सिंपल रेसिपीसोबत. धन्यवाद.